हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नलाड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज फायनली आपला लिव्हिंग रूम टूर आलेला आहे। तर होम टूर पण लवकरच येणार आहे, पण स्टार्टिंगला म्हणले लिव्हिंग रूम टूर देऊया, कारण की आपला हल्दी कुंकाचा व्हिडिओ राहिला आहे। कारण की म्हणले की हल्दी कुंकाचा व्हिडिओ जर टाकला तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपला रूम पूर्णपणे दिसतोय। तर त्याच्या आधी म्हणले लिव्हिंग रूम टूर म्हणजे टाकावा आणि मग नंतरच हल्दी कुंकाचा व्हिडिओ टाकावा। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं। प्रचंड लेवलला तुम्हाला सांगते खराब, एवढी घाण, आणि त्यात सोपे माझे पूर्णपणे त्यांनी रॅप करून ठेवलेले, त्यात काही मोठा प्रश्न नव्हता। तर त्यांनी व्यवस्थित खाली प्लास्टिक वगैरे हंतरून वगैरे सर्व केलेलं, पण कलरचं घाण तर होणारच। तर आता हा आपला बेडरूम आहे। तर आपले कपाटांचं पण काम करायचं आहे, तर ते व्हिडिओ सगळे नंतर येणार आहेत। तर आता जे आहे ते मी व्हिडिओ एक पुढं करते आहे। किचन टूर पण येणार आहे लवकरच। तर सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करेल आणि मग लास्टला होम टूर पूर्णपणे येईल। तर आता ते कधी येईल ते काही माहिती नाही मला, पण पहिलं आता लिव्हिंग रूम टूर, नंतर किचन रूम टूर आणि मग बेडरूम टूर आणि मग अख्खा होम टूर दिला जाईल। सो प्लीज सगळ्या व्हिडिओंना प्रेम तितकंच जितकं तुम्ही आतापर्यंतच्या व्हिडिओला दिलं त्याच्यापेक्षा जास्त द्या। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर हे तुम्ही पाहू शकता की कलर हे नाही का, कलरच्या कामामुळे खूपच म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की झाडं खूपच खराब झालेली, हे बघा। तर इथे फर्निचर वगैरे सगळं म्हणजे प्लास्टिकने झाकून ठेवलेलं। एवढी घाण होती ना की विचारूच नका। ते इथे लाईटीचं काम पण थोडंफार सुरू होतं। तर आता इथे आपलं ऑलमोस्ट 70% आपलं काम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर कलर कसा वाटला मला नक्कीच सांगा। आता हे तुम्हाला मी फायनल लुक पुढे दाखवणारच आहे, म्हणून बिफोर आणि आफ्टर हे जर जॉईन करून व्हिडिओ काढली तर जरा बघायला पण वेगळं जरा वाटतं, म्हणून मी बिफोर आणि आफ्टर काढलं। तर असं स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढत गेले मी। एका रूमला मला बरोबर तब्बल 5 ते 6 दिवस लागले। आता फायनल टचअप राहिलेलं त्यांचं, फक्त की फायनल आता व्यवस्थित एक हात राहिलेला वाटतंय। तर इथे आता सगळं जे काही कलर झालेलं होतं, आता जे काही म्हणजे साफसूफ होतं, प्लास्टिक वगैरे जे आपल्या सोप्यांवर टाकलेलं ते देखील काढून ठेवलेलं, आणि व्यवस्थित झाडलोट मी आदल्या दिवशी सर्व केलं रात्री। तेव्हा दुसऱ्या दिवशी हे जे कलरवाले मामा वगैरे हे सगळ्या येऊन फोटो वगैरे आपले अडकून गेले। तर इथे जे आपल्या कुंड्या खराब झालेल्या खूपच कलरने, ते सगळं व्यवस्थित मी साफ करून घेतलं। आणि खरं सिरियसली एवढ्या कामामध्ये मला ह्या झाडाने खूप मदत केली, खूप सपोर्ट केलं। एवढं असताना देखील मी प्लास्टिकमध्ये 6 दिवस त्यांना ठेवलं, आणि म्हणजे एवढं प्लास्टिकमध्ये हवा पाणी नसताना देखील खूप छान प्रकारे राहिले ते। तर असं म्हटलं जातं ना की झाड सजीव निर्जीव असं काही नसतं। तर झाड हा सजीवच असतो, निर्जीव नसतो। तर तुम्ही जितकं झाडांना प्रेम द्याल ना तितकंच ते तुमच्याशी कनेक्ट होतात। तर ही गोष्ट खरी आहे खरंच। तर इथे व्यवस्थित मी सगळ्या कुंड्या वगैरे व्यवस्थित सगळ्या कॉलिनने पुसून घेतल्या, कारण की परत पाण्याने पुसून घेतलं तर झाडात जर जास्त मातीत पाणी गेलं तर वापस झाडं जास्त टिकत नाहीत, म्हणून म्हणले कुंड्या अशाच पुसून घेऊ ओल्या फडक्याने किंवा कॉलिननी। तर बाकीची मी झाडं पाण्याने वगैरे धुवून घेतली स्वच्छ। तर तुम्ही पाहताय की 5-6 दिवस पाणी हवा नसल्यामुळे थोडंसं झाडांना प्रॉब्लेम झालाय। बघा। आता हे देखील मी व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवून थोडं पाणी टाकले मगाशी। हे सगळे इंडोर झाडं असल्यामुळे व्यवस्थित राहिली।
तर इथे आता फायनल आपला सोफा राहिलेला. सोफा तसा मी आदल्या 2 दिवस नॉनस्टॉप मी साफ करत होते, त्याला प्लास्टिकनी रॅप केलेलं, तरी देखील खूप धुरला बसलेला. आणि म्हणून म्हणले की एकदा वॅक्यूमनी एकदा साफ करून घ्यावं. वॅक्यूमनी तसं माझं 2दा झालं, हे फायनल लास्ट म्हणले एकदा घेऊ. आणि खरंच वॅक्यूमनी असे सोपे खरंच स्वच्छ निघतात. एकदा जर तुमच्याकडे असे सोपे असतील तर वॅक्यूमनी साफ करा, कारण की असे झटकून बिटकून नाही निघत ते सोपे. ह्याच्यासाठी वॅक्यूमचा वापर केलाच जातो. वॅक्यूमचा वापर खूप ठिकाणी होतो. जेव्हा मी घेतला तेव्हा मी माझा पर्सनल अनुभव सांगते. भरपूर ठिकाणी असं होतं. आधी वाटत होतं की आपण फक्त फ्लोअर साफ करू शकतो, तर नाही. सोफा असतो, वापस आपल्या जे अंथरुणं असतात ना, अंथरुणावर पण तुम्ही 2 दिवसांनी माराल ना, सिरियसली खूप स्वच्छ निघतात. कार्पेट राहतो, कार्पेटवरती आपले पायपुसणे असतात. तर चला आता आपलं फायनल ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ते म्हणजे आपलं लिव्हिंग रूम टूर, जे सगळं व्यवस्थित मी सगळं आपला कलर वगैरे झाल्याच्या नंतर. तर चला 1 2 3 स्टार्ट. कलर कसा वाटला मला नक्कीच सांगा, तुम्हाला कसं वाटतं कलर. कारण की मी 4ही भिंतींना जर व्हाईट कलरचा घेतला असता ना तर छान वाटलं असतं, पण मला एक भिंत थोडी वेगळी करायचीच होती. जितकं जास्त काही केलं नाही, पण जितकं थोडंसं माझ्यानं झालं तेवढं मी केलं. सो कसं वाटलं लिव्हिंग रूम फक्त सांगा मला कमेंट करून. आणि हे जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आर्टिफिशियल ट्री ते हेच आहेत ते. आणि हाच तो आपला बांबू ट्री जो मगाशी मी साफ करत होते. तर इथे एक छोटंसं चावी स्टँड आहे स्वीट होम म्हणून. आणि इथे तारक मंत्र आहे स्वामींचं, जे मी अक्कलकोटवरून आणलेलं. ते आपलं बास आहे, जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी पुण्यातून घेतलेलं. आणि ही जी फ्रेम आहे ना, ही मी पिंपरीला जस्ट असंच शॉपिंगसाठी गेलेले आणि एका शॉपवरती मला जस्ट लांबून दिसलेली लावलेली. तर मी ती ऑर्डर 3 महिने मी वेटिंगवर थांबून ती ऑर्डर देऊन ती फ्रेम मी करून घेतली पिंपरीमधून, पिंपरी मार्केटमधून. आणि हा जो कार्पेट आहे ना, ते हे कार्पेट मी सेम सोप्याच्या कलरचंच घेतलं. जर मी कॉन्ट्रास्टमध्ये घेतलं असतं ना तर मे बी ते खूप बटबटीत वाटलं असतं. आणि हे जे कॅमल आहेत ना, हे मी राजस्थानवरनं हे कॅमल आणि हे जे लव बर्ड आहेत ते मी राजस्थानवरनं स्पेशल मागवलं आहे. तर ही ट्रॉफी श्रुतीला भेटलेली डान्ससाठी स्पेशल. ही ट्रॉफी त्या मिस्टरांची आहे आर्मीमधली, आणि ही ट्रॉफी देखील मिस्टरांचीच आहे. आणि हे जे कप्स आहेत ते मला गिफ्ट भेटलेत एका साईडवरून. खूप सुंदर कप आहेत आणि कलरफुल आहेत एकदम. तर ह्या कप्सचा पण एक शॉर्ट व्हिडिओ नक्की लवकर येणार आहे. तर हे हळदी कुंकू असल्यामुळे हे जे वाण वगैरे हळदी कुंकाची तयारी सुरू होती. तर इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ज्यांच्या चरणी सर्व अर्पण आहे. घर असं सजवा की लोकांना बघून आपल्या घरी येण्याची इच्छा व्हावी आणि एक पॉझिटिव्ह वाईब यावी घरात शिरल्या. सो माझं कसं वाटलं तुम्हाला तुम्ही सांगा, कारण की आपलं घर आपल्यासाठी मंदिरच असतं. सर्वांना आपलं घर आपलं मंदिरच वाटतं. तर तुम्ही सांगा, कमेंट करून खास सांगा, आवडलं असेल नसेल असं नसेलच, आवडलंच असणार आहे. सो सांगा मला कसं वाटलं आणि तुम्हाला माझं घर बघून कशी वाईब वाटली. तर इथे थोडं साफसफाई करताना मी एक छोटे क्लिप घेतलेले. सोप्याचे कवर माझ्याकडे 2 प्रकारचे, एक असं नाही का मातेरी कलर आहे, जेणेकरून ते डेली यूज करते मी. आणि हे जे सोप्याचंच कलर आहे ना, ते मी डीमार्टमधनं परचेस केले.
तर गाईज मला नक्की सांगा की कसं वाटलं घर। आणि जास्त काही नाही केलं तामझाम, जे काय आहे ते आपल्या नॉर्मल आपण सर्वांच्याच घरी असते एवढंच केलं आहे। तर कसं वाटलं फक्त सांगा। तर हे मी मेशोवरनं किंवा अमेझॉनवरनं मी आपल्या नावाचं करून असं भेटतं तर मी तिथनं ऑर्डर केलेलं। मेशो का अमेझॉनवरनं मला एवढं क्लिक होत नाही आहे, पण ऑनलाईनच मी ऑर्डर केलेलं आहे। आणि हा जो टेबल आहे ना व्हाईट कलरचा, जो तुम्ही माझा फर्निचरचा व्हिडिओ बघितला असेल ना की आपण एक फर्निचर घ्यायला जातोय, सो हा जो टेबल आहे ना तो तोच आहे, तोच टेबल आहे। आणि इथे मी हे ना कॅन्टीन आर्मी कॅन्टीनमधनं गेलेलं, आय रक्षा असं काहीतरी म्हणतात, आय प्रोटेक्ट म्हणून असं म्हटलं जातं ह्याला। सो हे मी आर्मी कॅन्टीनमधनं घेतलेलं, भरपूर वर्ष झाली त्याला, 3-3.5 वर्ष झाली त्या गोष्टीला। तर ही जी क्लिप आहे ना ती शॉर्ट व्हिडिओला मी क्लिप केलेली, शूट केलेला, तर ही मी टाकली नव्हती वाटते शॉर्ट व्हिडिओला, कारण की मी म्हणजे जोपर्यंत लिव्हिंग रूम टूर नाही जात तोपर्यंत नाही टाकली मी। तर ही स्पेशल दाखवण्याचा असा अर्थ आहे की मी मॉर्निंगला माझा रूम कसा दिसतो विदाऊट लाईट आहे, कोणतीच लाईट नसताना हे जे छान असे धुके घरात येतात, डायरेक्टली धुके आतमध्ये येतात, मंदिरापर्यंत जातात। दाखवतो मी तुम्हाला, हे बघा, डायरेक्टली मंदिरापर्यंत धुके जातात। तर ही मॉर्निंग वाइब आहे, तिथे अशी देवाची छान गाणी सुरू होती। तर हा जो क्लिप आहे ते हल्दी कुंकाच्या आधीच आहे, ते इकडे तिकडे वस्तू जागा चेंज आहे। तर आता फायनल एकदा परत मी दाखवते। व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही व्हिडिओ पाहता आवडतात तुम्हाला कमेंट करून पण मला सांगा, आणि लाईक करायला विसरू नका। जर तुम्ही लाईक करत असाल तर ह्याच्या पुढे असेच व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल, आणि तुम्हाला कशा व्हिडिओ हव्यात ते देखील सांगा। आपल्या मध्ये रेसिपी देखील येतील, आणि प्लस असे डेलीचे ब्लॉग देखील येतील। सो डेली ब्लॉग म्हणता येणार नाही, डेली ब्लॉग म्हटलं की पूर्णपणे मॉर्निंगपासून ते नाईटपर्यंत दाखवता येतं, तसं आपण करू स्टार्ट, अजून तर नाही। तर जसं मी जिथे कुठे जाते ते व्हिडिओ मी घेते आणि ते टाकण्याचा प्रयत्न करते। सो प्लीज व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओ बघता तेव्हाच लगेच लाईक करत जा आणि शेअर करा। सो फायनल कसं वाटलं मला एकदा सांगा। सो धन्यवाद, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा। आणि आता पुढचा व्हिडिओ नक्की हल्दी कुंकाचा येणार आहे। सो आता बिलकुल पण मी टाईम वेस्ट नाही करणार, पुढचा व्हिडिओ नक्की हल्दी कुंकाचा आहे। चला पुढं भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।